भारताने 58 वर्षात एज बॅस्टनमध्ये पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकलाय। भारताचा दणदणीत विजय झालाय। दुसऱ्या कसोटीमध्ये 336 धावांनी विजय झालाय। बर्मिंगहममध्ये भारताने आतापर्यंतचा पहिला विजय नोंदवलाय। शुभमन गिलच्या दोन्ही डावातील शतकामुळे विजय शक्य झाला। शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताचा पहिला कसोटी विजय झालाय। तर 5 कसोटी सामन्यांच्या कसोटी या मालिकेमध्ये भारताची आता 1-1 अशी बरोबरी सुद्धा झाली। या संदर्भात बोलूया। आपल्यासोबत क्रीडा समीक्षक निमेश पाडगावकर सर आहेत। पाडगावकर सर, महत्त्वाचा विजय म्हणावा लागेल कारण इतक्या वर्षांनंतर भारत जिंकलेला आहे आणि तो सुद्धा इतक्या मोठ्या फरकाने। हो नक्कीच, कारण हा विजय महत्त्वाचा म्हणावा लागेल कारण बऱ्याच अंगाने याला महत्त्व आहे। पहिली गोष्ट म्हणजे आपण बुमराह शिवाय याच्यात खेळलो आणि बुमराह सामन्यात नसताना आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की कुलदीप संघात पाहिजे, तर कुलदीप सुद्धा नसताना जे आपण 2 मॅच विनर म्हणायचो ते दोघेही संघात नसताना आपण हा सामना जिंकलाय। त्यामुळे याचं विशेष कौतुक म्हणावं लागेल। आणि भारताच्या संघाचा आता नवा कर्णधार किंवा नवं नेतृत्व ज्याच्या हातात आहे शुभमन गिल, त्याच्यासाठी सुद्धा ही सकारात्मक बाब म्हणायची सर? नक्कीच म्हणायला लागेल। आणि मी म्हणेन पहिल्या सामन्यात सुद्धा त्याचं नेतृत्व चांगलं होतं। पहिल्या सामन्यात आपण हरलो ते काही एक सेशन आपल्याला खराब गेलं म्हणून, पण या सामन्यात त्याने जे लीडिंग फ्रॉम फ्रंट म्हणतात म्हणजे त्याचे काही चुकलंच नाही। थोडक्यात तुम्ही बघाल तर पहिल्या डावात द्विशतक, दुसऱ्या डावात 1.5 शतक आणि एकंदरीत त्याने जे संघाला हाताळलं ते खरंच वाखाणण्यासारखं आहे। आणि आपण एक वेगवेगळ्या कर्णधारांचे एरा बघितलेत, म्हणजे कोहलीचा बघितला, मग रोहित शर्माचा बघितला। शुभमन गिल वेगळा आहे, तो सौम्य आहे, तो उगाचच अग्रेशन दाखवत नाही, तो उगाचच एक्सप्रेसिव्ह नाही आणि पूर्ण संघाला एकत्र घेऊन बांधणारा असा कर्णधार आहे आणि त्याच्या दृष्टीने नक्कीच हा विजय महत्त्वाचा आहे। बरं, धन्यवाद निमेश पाडगावकर सर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।